साधंच म्हणजे अगदी तुम्ही ह्या प्रश्नातच उत्तर दडलेलं असतं ह्या एक्झाम्पल्समध्ये. फॉर एक्झाम्पल मी जर म्हणले की A1 मध्ये मार्क्स आहेत आणि आय एम गोइंग टू चेक इज इट बिटवीन 40 टू 60. जेव्हा मी म्हणते 40 टू 60, 40 आणि 60च्या दरम्यान, याचा अर्थ होतो की ते 40च्या वर आहेत आणि 60च्या खाली आहेत. ओके, सो व्हेन आय सेड इट शुड बी अबोव 40 अँड इट शुड बी लेस दॅन 60, म्हणजे 40च्या वर आणि 60च्या खाली, मग मी तिथे अँडचा वापर करीन. ओके, असेल तर पास क्लास, सॉरी 40 आणि 60, येस पास क्लास. ओके, नसेल तर काय, नसेल तर मग त्याने पुढली कंडिशन चेक करायला हवी आहे, इज इट बिटवीन 60 टू 80 देन. तर मग एक्सेलमध्ये एक्सेलमध्ये नाही, पूर्ण प्रोग्रामिंगमध्येच ही एक कन्सेप्ट आहे, फंक्शन विदिन अ फंक्शन. एका फंक्शनच्या आत दुसऱ्या फंक्शनचा वापर करणं. ओके, आपण आधी बघूयात इथे क्लास कॅल्क्युलेशन्स करताना कसं ते हेल्पफुल होईल ते बघूयात. आय थिंक आय हॅड पेस्टेड वेअर समथिंग, काही डेटा मी पेस्ट केला एका. हां, ओके, हे 3 कॉलम्स मी आता डिलीट करते आणि इथे आपण एक क्लासचा कॉलम करूयात. Here I am going to put class. ओके, आणि इथे मी ते लिमिट्स लिहिते की 40 ते फ्रॉम 40 टू 60, 40 पासून ते 60 पर्यंत पास क्लास. 40 ला पास करायचं आहे आपल्याला आणि ॲक्च्युअल 59 धरून त्याला पास करायचं आहे, राईट. सो 40 ला आपल्याला इन्क्लूड करायचं आहे, 60 पासून ते 60 ला इन्क्लूड करून, 60 ला इन्क्लूड करून ते 80 पर्यंत सेकंड क्लास आणि 80 ला इन्क्लूड करून आणि 100 ला इन्क्लूड करून फर्स्ट क्लास. ओके, जर माझ्या व्हॅल्यूज 40 ते 60 मध्ये पण नाही आहेत, 60 ते 80 मध्ये पण नाही आहेत, 80 ते 100 मध्ये पण नाही आहेत, दॅट मीन्स व्हॉट, दे आर बिटवीन 0 टू 100, 0 टू 40, अदरवाइज दॅट पर्सन इज देन फेल. ओके, सो हे एक एक्झाम्पल आपण बघूयात. इथे मी ऑलरेडी इफचा सिंटॅक्स एक लिहिला आहे आणि अँडचा पण एक सिंटॅक्स लिहिला आहे. ओके, सो आपण चेक करूयात पहिल्यांदा की आपण ॲव्हरेज बेस्ड, ॲव्हरेजच्या व्हॅल्यूजवर आपण काम करूयात. ही पहिली सेल आहे माझी F2. सो आय एम गोइंग टू चेक इज F2 इज ग्रेटर दॅन 40 ऑर लेस दॅन 60. ओके, 40 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी आहे का, दोन्हीही गोष्टी असायला हव्यात, दोन्हीही गोष्टी ट्रू असायला हव्यात. ओके, सो आपल्या मेथड प्रमाणे आपण इफला मी इथे सुरुवात करते, राईट. या इक्वल्स टू, जस्ट गिव्ह मी 1 सेकंड, मी ह्याची थोडी साईज वाढवते. इक्वल्स टू इफ लॉजिकल टेस्ट, किती कंडिशन्स आहेत, आपण सुरुवातीला फक्त चेक करणार आहोत की 40च्या वर आणि 60 पेक्षा कमी आहे का. सो दोन्हीच्या दोन्ही कंडिशन ट्रू असायला हव्यात, 40च्या वरही असायला हवं आहे आणि 60 पेक्षा कमीही असायला हवं आहे. म्हणून मग अँड फंक्शनचा मी तिथे वापर करीन. 40 अबाव अँड बिलो 60, दोन्हीच्या दोन्ही ट्रू असायला हव्यात. सो इथे अँडचा वापर करीन, अँड
अँडची ब्रॅकेट ओपन करून ह्या दोन्ही कंडिशन्स आपल्याला लिहायच्या आहेत. विच सेल शुड बी अबव 40. सो ॲव्हरेजची पहिली सेल F2 शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 40. इक्वल्स टू आपण घेतले कारण आपण 40लाही पास करणार आहोत. F2 शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 40 ही पहिली कंडिशन, कॉमा F2 शुड बी लेस दॅन 60 ही दुसरी कंडिशन. ओके. अँड इथे क्लोज होणार आहे कारण लॉजिकल टेस्ट इथे आपली फिनिश होते, राईट. कॉमा मी दिला. हे जर ट्रू असेल तर काय, हे ट्रू असेल तर मला रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे पास. ओके. कॉमा. मग हे फॉल्स असेल तर काय, फॉल्स असेल तर याने पुढली कंडिशन चेक करायला हवी आहे की इज इट बिटवीन 60 to 80 देन. ओके. पहिली कंडिशन लिहिताना आपण कशी सुरुवात केली आहे, इफ अँड, आणि अँडमध्ये दोन्ही कंडिशन्स आपण लिहिल्या आहेत. असेल तर पास असं आपण लिहिलं आहे, पण नसेल तर आपल्याला आता जम्प करायचं आहे दुसऱ्या कंडिशनकडे. दुसरी कंडिशन लिहिताना आपण पहिल्या कंडिशन प्रमाणेच लिहिणार आहोत. अदरवाईज व्हॅल्यू इफ फॉल्समध्ये मी इथे परत इफ स्टेटमेंटचा वापर करते. सो आय एम गोइंग टू चेक अगेन इफ अँड इज इट बिटवीन 60 to 80 देन. जशा ह्या दोन कंडिशन्स आपण इथे लिहिल्या आहेत तसंच आपण आता दोन कंडिशन ह्याला लिहिणार आहोत. सो आय एम गोइंग टू चेक इज F2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 60 असेल तर काय, आणि इज F2 लेस दॅन 80. हे जर असेल तर सेकंड क्लास. ओके. कॉमा. नसेल तर काय, नसेल तर त्याने परत चेक करायला हवं आहे इज इट बिटवीन 80 to 100 देन. ओके. मग आत्तापर्यंत ह्या ज्या दोन कंडिशन्स आपण लिहित आलो तशाच मी आता तिसरी कंडिशन लिहिणार आहे. इफ अँड इज दिस F2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 80, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 80, कॉमा F2 असायला हवं आहे, माफ करा इथे मी F1 लिहिलं आहे, F2 म्हणजे ही सेल. ओके. और F2 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100. इथे 100ला पण आपण इक्वल्स टू दिलं आहे, नाहीतर 100 मार्क ज्याला असतील तो फेल होईल, राईट. सो इफ दिस इज ट्रू देन फर्स्ट क्लास. नसेल तर काय, नसेल तर फेल. ओके. तुम्ही जर नीट विचार केलात तर हे इफ फंक्शन पहिलं मेन फंक्शन आहे. ह्या इफ फंक्शनचा व्हॅल्यू इफ फॉल्स म्हणून हे दुसरं इफ फंक्शन वापरलंय. ह्या इफमध्ये परत व्हॅल्यू इफ फॉल्स म्हणून तिसरं इफ वापरलंय. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जे क्लोज होईल हे शेवटचं तिसरं क्लोज होईल. तुम्ही जर नीट बघितलं, अगदी बारीक बघितलं, जर मी हे क्लोज करायला गेले तर जे फंक्शन क्लोज होतं त्याची ही ब्रॅकेट इथे ब्लिंक होते. मी परत एकदा रिपीट करते. हे जर मी क्लोज केलं तर हे फंक्शन इथे क्लोज होतं, ते ही ब्रॅकेट ब्लिंक होते. आता हे इफ फंक्शन ह्या इफ फंक्शनचा भाग आहे, त्यामुळे आत्ता जर मी क्लोज केलं तर तुम्ही इथे बघू शकता हे इफ जे आहे हे ग्रीन कलरच्या ब्रॅकेटने, आता पुढली ब्रॅकेट जी असेल ती ग्रीन कलरची येईल, आणि हे इफ जे आहे ते ह्या पहिल्या इफचा भाग आहे. ते जर मी आत्ता क्लोज केलं तर हे पहिलं इफ क्लोज होईल. मी एंटर करते आणि हा फॉर्म्युला ड्रॅग करते. ओके. रिवाइज्ड करूयात आपण ह्या गोष्टी परत एकदा. प्रॉब्लेम स्टेटमेंट. मार्क्स जर 40 ते 60च्या दरम्यान असतील तर पास, 60 ते 80च्या दरम्यान असतील तर सेकंड क्लास, 80 ते 100च्या दरम्यान असतील तर फर्स्ट क्लास, आणि जर मार्क्स 40 ते 100च्या दरम्यान नसतील तर फेल. हा आपला सिक्वेन्स आहे आणि तो आपण ऑलरेडी मी तिथे लिहून घेतला आहे. ओके.
काम करताना आधी पहिली सेल मी सिलेक्ट करणार, इक्वल्स टू इफने आपण सुरुवात करणार. पहिल्या कंडिशनचा आपण विचार करणार आहोत. 40 ते 60च्या दरम्यान असेल तर पास. लिहिताना मी दोन कंडिशन्स आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही ट्रू हव्या आहेत, म्हणून मी अँडचा वापर करीन. अँड पहिली मार्कांची सेल F2, इज दिस F2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 40, ही पहिली कंडिशन. अँड दुसरी कंडिशन F2 इज लेस दॅन 60. अँड इथे क्लोज होणार. असेल तर मला प्रिंट करायचा आहे क्लास पास, नसेल तर इट शुड जम्प ऑन सेकंड कंडिशन, म्हणून इफ. परत अँड दुसरी कंडिशन लिहिण्यासाठी वी आर चेकिंग इज दिस F2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 60, कॉमा इज दिस F2 इज लेस दॅन 80, म्हणजे 60 आणि 80च्या मध्ये असेल तर, कॉमा असेल तर सेकंड क्लास. ओके. नसेल तर त्याने तिसरी कंडिशन चेक करायला हवी आहे. इफ दिस F2 सॉरी अँड F2 शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 80, 80 किंवा 80 पेक्षा जास्त, कॉमा F2 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100, 80 आणि 100च्या मध्ये असेल तर फर्स्ट क्लास, नसेल तर फेल. ओके. 3 इफ फंक्शन्स वापरलेत, तिन्ही इफ फंक्शन्स शेवटी क्लोज होतील. मी एंटर केलंय, फॉर्म्युला रन केलाय आणि फॉर्म्युला मी ड्रॅग केला. ओके. हे एक्झाम्पल सोडवताना मी अगदी आपल्या ट्रॅडिशनल मेथड प्रमाणे गेले की इफ मध्ये लॉजिकल टेस्ट एकापेक्षा जास्त असतील तर मी अँडचा वापर केला. अँड किंवा ऑर ह्या दोन लॉजिकल फंक्शन्सचा वापर करता येतो. नसेल तर परत इफचा वापर केला आणि अशा पद्धतीने आपण ही छोटीशी केस सॉल्व केली. ओके. आता हेच सेम एक्झाम्पल बाय सेकंड वे हाऊ वी कॅन डू इट. इथे मी एक कॉलम इन्सर्ट करते, राईट. आणि आता मी अँडचा इथे वापर करणार नाही, हे अँड मी इथे डिलीट करते, राईट. हिअर अगेन वी आर डुईंग क्लास. आणि हा क्लास आपण कसा कॅल्क्युलेट केलाय तर आपण इफ अँडचा वापर करून हा क्लास केलाय. आणि हा जो क्लास आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहोत तो फक्त इफ ने करणार आहोत. राईट. इथे आपण करूयात कॅल्क्युलेशन्स परत. यू कॅन सी द रिझल्ट विल बी सेम. इक्वल्स टू इफ ब्रॅकेट ओपन. ही जी केस आहे यातलं मिनिमम लिमिट 40, 60, 80, 100 ह्यातलं मिनिमम लिमिट आहे 40. सो आय एम गोइंग टू चेक इज दिस ॲव्हरेज व्हॅल्यू F2 इज इट लेस दॅन 40. ॲव्हरेजचे मार्क्स 40 पेक्षा कमी असतील तर काय, कमी असतील तर फेल, राईट. कॉमा नेक्स्ट आय एम गोइंग टू चेक if F2 is less than 60. ओके. 40 पेक्षा कमी असेल तर फेल तो इथेच होईल, त्यामुळे हा पुढल्या चेकिंगला जाणार नाही. सो इफ F2 इज लेस दॅन 60, 60 पेक्षा कमी मार्क्स असतील तर पास क्लास, कॉमा अदरवाइज इफ F2 is less than 80 असेल तर सेकंड क्लास, otherwise what, otherwise first. ओके. फॉर्म्युला आपण परत एकदा रिवाइज करूयात. लेस दॅन 40 असेल तर तो इथे फेल होईल, मग तो पुढल्या इफ कडे जाणारच नाही. जी गोष्ट लेस दॅन 40 असेल
ती गोष्ट लेस दॅन 60 ऑब्व्हियसली असणार आहे. उदाहरणार्थ मला 59 मार्क्स आहेत. सो इज 59 इज लेस दॅन 40? नो. त्यामुळे तो इथे येईल. इज 59 इज लेस दॅन 60? येस. दॅट विल प्रिंट पास क्लास.